अतिशय गंभीर बाब आहे. आज महानगरपालिकेत आमची मीटिंग होती. 3-4 विषय त्या ठिकाणी होते आणि त्याच्यावर आम्हाला आढावा बैठक एक मी ह्या ठिकाणी घेतली होती. पण आता तुमच्या समोर पण काय बोलू, कारण का काही शब्दच राहिले नाही आहेत. एवढं या ठिकाणी महापालिका हे भ्रष्टाचाराचं केंद्र झाल्यास आढळत आहे आम्हाला. ऐन पावसाळ्यात नाला साफसफाईची कामं तो एक भाग आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ते नाल्यांचं काम, कन्स्ट्रक्शनचं काम होतं. त्याच्यात पण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आणि त्यालाच पुन्हा पुन्हा काम दिलं जात आहे. त्याच्यात फक्त 60% काम झालं आहे, उर्वरित काम झालं नाही आहे आणि होणार पण नाही आहे पावसाळ्यात. महानगरपालिकेने त्यासाठी काही कंटिंजन्सी, वेगळा प्लॅन, माहिती होतं पावसाळ्यापर्यंत हे काम होणार नाही आहे, पण 70% आज पूर्ण शहर खोदलं आहे आणि ते तसंच होणार आहे. आणि खूप मोठं आज परवा जो एक पाऊस झाला त्याच्यामुळे इतकी अपदा झाली. येणाऱ्या दिवसात अजून अपदा होणार आहे. मी हे लिहून देते. कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही आहे. काही कामं त्या ठिकाणी झालेत. नाले साफसफाई पण 65 ठिकाणी झालेत. उर्वरित जो मुरगी नाला असेल, शेळगी नाला असेल, मेन जे आपले चोक होणारे आहेत तिकडे नाला साफसफाई झाली नाही आहे. म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकता की येणाऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती. मग महानगरपालिका नेमकं करताय काय, मला तेच विचारायचं. तुम्ही नाला साफसफाई करत नाही आहात, तुम्ही नाल्याची उर्वरित कामं करत नाही आहात. तुम्ही म्हणताय समांतर जलवाहिनीला आम्हीच NTPCने त्यावेळेस निधी दिलेली. मुद्दामून लँड ॲक्विजिशन न करता कॉस्ट एस्केलेट झाला आणि अजूनही तुम्ही म्हणताय 4 दिवसाआड पाणी. त्यावेळेस हे रेकॉर्डवर म्हणालेले की आम्ही 2 दिवसाआड. अजूनही सोलापूर शहराला पाणी पुरवठा विस्कळीत आहे. 4-5 दिवसांनी पाणी मिळतं आणि ते पण काही ठिकाणी वेळेवर. आमच्या पूर्व भागमध्ये अजूनही वेळेवर पाणी येत नाही. आता काय कारण देत आहेत? आता कारण देत आहेत की WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाखणीमध्ये आहे, ती फॉरेस्टची जमीन आहे. ती फॉरेस्टची जमीन आहे. मग फॉरेस्ट आधी आपला प्लांट आहे. फॉरेस्टला आता सुचलं की ते आता त्यांच्याकडे म्हणून महापालिकेला देत नाहीत. तर फॉरेस्ट बरोबर तुमच्या किती मीटिंग झाल्या आहेत? एक पण मीटिंग झाली नाही. फॉरेस्ट बरोबर तुमच्या किती मीटिंग प्रस्तावित आहेत? एक पण मीटिंग प्रस्तावित नाही आहे. दुसरी गोष्ट, खाजगी जमीन जर तुम्हाला घ्यायचं असेल WTP साठी, तर त्या खाजगी जमीन घेण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया? 0. मग काय काम करताय तुम्ही? काम पुढे नेतच नाही. हे महत्वाची काम आहेत आणि तुम्हीच म्हणालेला 2 दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यावेळेसपासून मी प्रेझेंटेशनमध्ये ऐकते आहे आणि त्यामुळे आपण NTPCने एवढी निधी त्या ठिकाणी दिली. केवळ महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सोलापूर शहराला पाणी वेळेवर मिळत नाही आहे. येणाऱ्या पावसाळ्यात खूप मोठे या ठिकाणी लोकांना अडचणीला सामोरं जावं लागेल, कारण का मुद्दामून महानगरपालिकेने सगळी नाला साफसफाई आणि नालाची जी उर्वरित कामं होती ती सगळी त्या ठिकाणी पेंडिंग ठेवलेत. आपला आसरा पूल असेल आणि मर्याई चौकचा पूल असेल, ती पण कामं आपल्याला वेळेत होताना दिसत नाहीये. आज DRM म्हणजे रेल्वेचे अधिकारी होते, NHAIचे होते, नॅशनल हायवेचे अधिकारी आणि महानगरपालिके, तिघांमध्ये ताळमेळ दिसत नाहीये. ताळमेळ दिसत नाहीये. ह्याची NOC इकडून राहिले, त्याचं QAP तिकडून राहिलंय, त्याचं QAP राहिलंय, ट्री कटिंग राहिलंय, मेथड स्टेटमेंट, असे शब्द वापरतात आणि ताळमेळ नाही. कोणालाच माहित नाही. ह्यांच्या जॉईंट मीटिंग्स होतच नाहीत आणि म्हणून ह्या दोन्ही पुलांची कामं कधी होणार आहेत हे आपण अंदाज पण नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे पूर्ण सोलापूर शहराची लाईफलाईन कोसळली आहे, कारण का तिकडे पूर्ण ट्रॅफिक जॅम होतोय आपल्याला रामवाडीपासून आणि तिकडे अनमॅन्ड आहे, एक पण पोलीस तिकडे नसतो आणि पुन्हा एकदा नागरिकांना या अडचणींना सामोरं जावं लागेल. मग तुम्ही कोणती विकास कामं करताय? महापालिकेकडून होतंय तरी काय नेमकं? ही जर 4-5 महत्वाचीच कामं प्रलंबित असतील तर. त्यानंतर आम्ही शुभ्रा आर्ट गॅलरी, आपली सोलापूरची वास्तू तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी स्पेशल निधी आणलेली. मुद्दामून ते काम ठराविक लोकांनी आणलं होतं म्हणून ते काम थांबवलं. त्याची निधी लॅप झाली. मुदतवाढीसाठी एक पण पत्र महापालिकेकडून गेलं नाही. एकाची निधी लॅप झाली, एकाची निधी अजूनही आहे. 3 कोटी पडून आहे. सेटलमेंटचं ग्राउंड आपण विकसित करणार होतो. सेटलमेंटमध्ये राहणारी बरीच मुलं ही पोलीस भरतीसाठी जातात. आपण तिथे छान ग्राउंड विकसित करण्यासाठी निधी आणलेला. 3 कोटी निधी अजून प्रलंबित आहे. मुदतवाढीचं पत्र महापालिकेने अजूनही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र शासनाला पाठवलं नाहीये. जाणून बुजून ते काम अडवलंय. तेलगू भवनचं काम
त्याच्यासाठी पण कोट्यावधी त्या ठिकाणी, लाखो निधी त्या ठिकाणी मी आणलेली. एक सिंपल NOC कलेक्टरचं ह्या लोकांना 2 वर्ष लागलेत घ्यायला. मुद्दामून ते काम आम्ही ठरवलेलं, म्हणून माझ्या तेलुगू समाज बांधवांचं काम हे काय वैयक्तिक कामं नाही आहे. टेंडर उचलण्याची, कॉन्ट्रॅक्टर आमचे दमदाटी देऊन, ही सोलापूरच्या जनतेची विकासाची कामं मुद्दामून महानगरपालिकेने थांबवली. ती खास आम्ही आली. बरं चला, नगरोत्थान पण तुम्हाला माहिती आहे, नगरोत्थानचे फक्त 250 कोटी प्रस्तावित होते, फक्त 80 कोटी आलेत आणि 250 कोटी येणार नाही. महाराष्ट्र शासनाकडून ह्यांना ठोस उत्तरं मिळत नाहीयेत. VCs मध्ये चीफ सेक्रेटरीला पण सांगण्यात आलं, ठोस उत्तरं नाहीयेत, कारण का ते पैसे कुठे वळवलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि नगरोत्थानची कामं, आणि मी आता विचारलं अधिकाऱ्यांना की नगरोत्थानचे उर्वरित पैसे आले नाहीत तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल सोलापूर शहरावर. सगळं त्या ठिकाणी ड्रेनेजची कामं हद्दवाढीची आणि सोलापूर शहराची विस्कळीत होणार आहेत. कॉलेरा सारखी परिस्थिती पुन्हा एकदा आपल्या सोलापुरात उद्भवली तर मला आश्चर्य वाटणार नाही ह्यांच्या हलगर्जीपणामुळे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे त्यांनी सांगितलेलं, जे वचन दिलेलं की नगरोत्थान, अतिशय महत्वाची योजना होती त्यावेळेस, या नगरोत्थानसाठी उर्वरित जी 200 कोटी निधी प्राप्त आहे ती मिळणार आपल्याला नाही आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या लोकांना, भारताच्या नागरिकांना, सोलापूरच्या लोकांना हे शासन आणि हे प्रशासन वेठीस धरत आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.